आता हे संकटच आहे, ज्याला आपण महाप्रलय म्हणू, ह्याच्यापेक्षा वेगळं काही नाही. महाप्रलय ह्याच्यापेक्षा वेगळा का असू शकत नाही. आणि हा अपघात आहे. तरी तुमच्या लक्षात असेल 2016 पूर्वी ज्यावेळेस आम्ही शिवजल क्रांती केली नव्हती, त्यावेळेस हा प्रवाह जो होता सगळी चिलारीनं गच्च भरलेलं होतं. ती परिस्थिती जर आज असती तर तुम्हाला ही गावं सुद्धा दिसली नसती. आम्ही त्यावेळेस कमीत कमी 10 ते 15 किलोमीटर 20 फूट खोल आणि 50 मीटर रुंद अशा पद्धतीचा गाळ काढून चिलारी तोडून हे नद्याचे पूर्ण प्रवाहित केले. त्याच्यामुळे तरी आज तुम्हाला ही परिस्थिती जी काय कंट्रोलमध्ये आहे ती त्याच्यामुळे दिसते. हा एक वेगळा भाग. आज नद्या नालं सगळीकडेच भरले. आज महाराष्ट्रभर पूर्ण प्रचंड पाऊस आहे, अतिवृष्टी आहे, सगळी पिकं तरी गेलेली आहेत. आणि मला वाटतं काही लोक आम्ही बघतोय वस्त्यावरची वाड्यावरची आज अंगाच्या कपड्यांनीशी बाहेर आलेत. मग त्यांचं खाण्यापिण्याची भांडी असेल, माल महसूल सगळा काय पाण्यात वाहून गेलेला आहे, चारा वगैरे सगळा. आम्ही शासन तर यांच्या मागं खंबीरपणे उभा आहे. पंचनामे चालू होतील, शासनाची मदत मिळेल ती मिळेल. पण जी लोक आज अंगाच्या कपड्यांनीशी बाहेर आलेले आहेत त्यांना आबाळ हे छत आणि जमीन हेच आधार असं राहिलेलं आहे. असं न होऊ देता अशी माझ्या मतदारसंघातली जी लोक असतील याचे माझे कार्यकर्ते पदाधिकारी याद्या करतील, त्यांना जीवनावश्यक सर्व वस्तू, अन्नधान्य, राहण्याची सर्व सोय ज्या ज्या ठिकाणी काय वाहून गेला असेल ह्या तिन्ही तालुक्यामध्ये पूर्ण करायची जबाबदारी आमदार म्हणून माझी असेल आणि माझ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याची असेल. ती पूर्ण जबाबदारी मी घेतोय, आज तुमच्या साक्षीने घेतोय. हा एक भाग झाला. दुसरा भाग, मगाच आपल्या एका पत्रकाराने विचारलं की ओला दुष्काळ जाहीर करणार का. हा तसा धोरणात्मक निर्णय असेल, पण एकंदरीत जर परिस्थिती बघता सर्व पिकं खरीपाची गेली, रब्याच्या पेरण्या अजून होणार नाहीत, अजून मोठं नक्षत्र एक हस्त आहे, त्याच्यात काय होतंय अजून कुणाला माहित नाही. आणि अशा पद्धतीनं पेरण्याही लांबल्या गेल्या तर मला वाटतं महाराष्ट्रातली बहुतांश आमदार माझ्या सहित आम्ही ओल्या दुष्काळाची मागणी करू आणि ती मागणी आम्ही शासनाकडे लावून धरू. आज NDRFच्या नियमाप्रमाणे मागच्या ह्याच्यात मंत्रिमंडळात मी असताना आम्ही त्याचं क्षेत्र हेक्टरी ते वाढवलेलं होतं. मला एका पत्रकाराने सांगितलं की ते क्षेत्र आता कमी करण्यात आलेलं आहे. ते सुद्धा क्षेत्र पूर्वीचं आहे त्या पद्धतीनंच माझ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जावी ही मागणी सुद्धा आम्ही ह्यावेळेस लावून धरू. सरकारच्या अगोदर तुम्ही आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. असणार आहे मदतीचं स्वरूप एकंदरीत काय काय किती लोकांचं आहे, त्यांना त्यांची अवस्था काय आहे आणि जीवनावश्यक वस्तू ते सांगितलं मी. जीवनावश्यक वस्तू, त्यांचा जो ढोर जनावर काही वाहून गेलेला असेल, कपडा लता वाहून गेला असेल, खाण्याची भांडी कुंडी जे काय असेल अशा पद्धतीचा आधार देण्याचा, त्यांचा संसार परत उभा करून द्यायचा निर्धार माझे पदाधिकाऱ्यांनी आम्ही केलेला आहे. सर, शेतं करवडून गेलेत, पिकं पाण्याखाली आहेत, ऑगस्ट महिन्यापासून सातत्याने पाऊस पडतोय. खरं तर ओला दुष्काळ तुम्ही म्हणताय हा जाहीर व्हायला पाहिजे, कारण परिस्थिती फार वाईट आहे इथली तालुक्याची. त्याबद्दल काय सांगा. मग तेच सांगितलं की आता ओला दुष्काळाची मागणी आम्ही लावून धरू, त्याच्यावरती मंत्रिमंडळ निर्णय घेईल. पण एकंदरीत जर पाहिलं तर खरीप पूर्ण गेलेली आहेत आणि रब्बीची सुद्धा अवस्था कधी पेरण्या होतील ही माहीत नाही. कारण अजून सांगितलं की 15 ते 20 दिवस पाऊस आहे. आपल्या दृष्टीने जर बघितलं मोठं नक्षत्र अजून यायचं आहे, 27 तारखेला ते नक्षत्र येईल. त्याच्यात काय होतं ते अजून आपल्याला माहित नाही. भगवान भरोसे अजूनही चाललोय. पण त्याही ह्याच्या जर पाऊस मोठा पडला आणि जर पेरण्या पुढे लांबल्या गेल्या तर ओला दुष्काळ जाहीर करण्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि त्याची मागणी आम्ही लावून देऊ. सर, शेती खंदून गेली आहे, ही प्रश्न कायमचा आहे आपल्याकडे. त्यांना योग्य मोबदला मिळत नाही. लोकांनी मोठा खर्च करून शेतामध्ये माती टाकलेली असताना सुद्धा सगळी नदीच्या काठची जी शेती आहे ती खरडून गेली. त्याच्यासाठी काय वेगळ्या त्या बाबतीत त्यालाच अनुसरून असा आहे, शेती खरडून जाण्याचा जो विषय आहे, पंचनामा केला तर इतर मदतीला नाही, अडचण येते. पंचनामे जे होतील ते पिका पाण्याचे पंचनामे होतात की फक्त पिकाचेच पैसे मिळले जातात. पण नदीकाठच्या ओढ्याच्या कळच्या ज्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत पूर्ण, म्हणजे वाहित जमिनी त्या नापीक झालेल्या आहेत, अशा जमिनीच्या बाबतीत आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याकडे ती मागणी लावून धरून त्यासाठी वेगळं काहीतरी अनुदान किंवा वेगळ्या पद्धतीची मदत अशा शेतकऱ्यांना मिळली पाहिजे ही मागणी लावून धरू. पाऊस तर जास्त प्रमाणात झाला, मात्र पाझर तलाव फुटल्याने बी बऱ्याच प्रमाणात मोठं नुकसान झालं. तर या संदर्भात विहिरीही बुजलेल्या आहेत. या संदर्भात काय मदत होणार आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी काही बोलणं झालं का धोरणात्मक निर्णयामध्ये? ह्या बाबतीचा धोरणात्मक निर्णय ज्यापर्यंत सगळे पंचनामे जातील, वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या मागण्या आहेत, जसं भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे त्या परिस्थितीनुसार
प्रत्येक जिल्ह्याच्या मागण्या ह्या वेगळ्या आहेत. धोरणात्मक निर्णय हे शासन घेईल, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपापल्या स्तरावरती घेतील, पण आपापल्या जिल्ह्याच्या मागण्या ज्या आहेत ते पोटतिडकीनं मांडणं आणि त्या लावून धरणं ह्या तिथल्या लोकप्रतिनिधीचं काम आहे. ते मी माझं पूर्ण करेन. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.